लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आज अखेरचा दिवस होता। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम वेळ होती। या वेळेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आरपीआयच्या रूपाताई वायदंडे, त्याचबरोबर अपक्ष उमेदवार वीरेंद्र मंडलिक, मालोजीराजे छत्रपती, राहुल लाड यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत। तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून बाबासो पाटील, शिवाजी माने, सुनील अपराध, त्याचबरोबर वेदांतिका माने आणि धैर्यशील माने यांनी आपले अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत। चिन्ह वाटपाची प्रक्रिया देखील आज पार पडली आहे। 85 वर्षावरील मतदार आणि दिव्यांग मतदारांना घरून मतदान करण्याबाबत यावर्षी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यानुसार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून 2904 तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून 1027 मतदारांनी 12D हा अर्ज भरून नोंदणी केलाय। त्यानुसार 1 ते 3 मे या 3 दिवसांच्या कालावधीत घरून मतदान करणाऱ्या मतदारांची मतदान प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। त्यासाठी जिल्ह्यात 400 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। आज 3 नंतर चिन्ह वाटपसुद्धा पूर्ण झालेलं आहे, त्याचीसुद्धा माहिती आम्ही आपल्या सर्वांना देत आहे। आणि या व्यतिरिक्त बाकी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व तयारी आहे ती जिल्हा निवडणूक कार्यालयाची झालेली आहे। कर्मचाऱ्यांचं जे सेकंड रँडमायझेशन आहे त्यामध्ये 15,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या आपण नियुक्ती केलेली आहे आणि त्यांचं जे प्रशिक्षण आहे, दुसरं प्रशिक्षण आहे ते 26 आणि 27 एप्रिल रोजी ठेवलेलं आहे। EVM मशीनचं प्रिपरेशन आहे ते आपण 28, 29, 30 रोजी ठेवलेलं आहे। जे होम वोटिंग आहे, होम वोटिंगसाठी 47 कोल्हापूर मतदारसंघामध्ये 2904 आणि 48 हातकणंगलेमध्ये 1027 मतदारांनी विनंती केलेली आहे। नमुना 12D भरून दिलेला आहे। त्यांचं जे घरी जे मतदान करायचं आहे त्यासाठी जवळपास 400 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे आणि 1 मे, 2 मे आणि 3 मे या कालावधीमध्ये होम वोटिंग केलं जाईल। दरम्यान कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकूण 23 उमेदवार तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एकूण 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं बॅलेट युनिटची संख्या देखील वाढवावी लागणार आहे। सुमारे 1400 बॅलेट युनिट अधिकचे लागणार आहेत, त्याची मागणी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितलं। या पत्रकार बैठकीला हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी समाधान शेंडगे, खर्च समितीचे नोडल अधिकारी अतुल आकुर्डे, उपजिल्हाधिकारी एकनाथ काळबांदे आदी उपस्थित होते।